ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची चूक हीच आहे की आला मार्केटमध्ये की आपण अगोदर पैसे टाकून बघतो. ही सगळ्यात मोठी चूक आहे. 99% लोकांचा हाच माइंडसेट आहे की ट्रेडिंगमध्ये 50,000 डिपॉझिट केले की 50 लाख भेटतील, 10,000 डिपॉझिट केले की 5 लाख भेटतील. हाच माइंडसेट सगळ्यात खराब आहे आणि ज्याच्यामुळे मोस्ट ऑफ द लोक मार्केटमध्ये येतात आणि मोठ्या अमाऊंटवरती लॉस करतात. रिस्क मॅनेजमेंट खूप असते ट्रेडिंगच्या वेळेस, तर तुम्ही ते सगळं कसं मॅनेज करता? रिस्क मॅनेजमेंट तसं बघायला गेलं तर सिंपल गोष्ट आहे, बट त्यासाठी तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग पाहिजे. ट्रेडिंगमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क इम्पॉर्टंट आहे. फक्त ते म्हणतात रिस्क आहे तो इश्क आहे असं म्हणजे की लाख रुपये टाकले की मग घ्या 50,000ची रिस्क किंवा घ्या लाख रुपयाची रिस्क आणि मग मोठं चला. अजिबात नाही. 5,000 ते 10,000 कॅपिटल ठेवलं तर खरंच प्रॉफिट भेटू शकतो? प्रॉफिट भेटेल, लॉस पण होईल, प्रॉफिट भेटेल, लॉस पण होईल, असं होत राहील. ऍक्च्युली तुम्ही फक्त एक लर्निंगसाठी तेवढी कॅपिटल सफिशियंट आहे 10-20 हजार रुपयाची. पण तुम्हाला ऍक्च्युअली खरंच लॉंग टर्म वगैरे जायचं असेल तर तुम्ही ऍटलिस्ट 1 लाख 2 लाख अशा कॅपिटल तरी. म्हणजे फायनान्शियल फ्रीडम आपण म्हणतो ते भेटतं का ट्रेडिंगमुळे? माइंडसेट माणसाचा कधीही खराब होऊ शकतो, काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळं म्हणजे लॉंग टर्म साठी ट्रेडिंग चांगली आहे की मग फक्त शॉर्ट टर्म साठी? नाही, लॉंग टर्म साठी चांगली आहे डेफिनेटली. मार्केट तर कधीच बंद होणार नाहीये. म्हणजे लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन साठी इन्व्हेस्टिंग ही इम्पॉर्टंट असते. ओके. आणि शॉर्ट टर्म साठी ट्रेडिंग? शॉर्ट टर्म साठी ट्रेडिंग आहे. पहिल्या ट्रेडमध्ये जवळजवळ आमचं 50% कॅपिटल गेलेलं होतं. तो ट्रेडच आम्हाला एक्झिट करता आला नाही. जवळजवळ जिथं आम्हाला ट्रेड एक्झिट करायचा आहे त्या आम्ही एक्झिट करायला गेलो ट्रेड आणि जवळजवळ 15 मिनिट लागले होते आम्हाला ट्रेड एक्झिट करण्यासाठी, ते शोधण्यासाठी की नेमकं ट्रेड एक्झिट कसा करतात. तर पहिला ट्रेड हा जवळजवळ $3,500 लॉसमध्ये गेलेला होता. तुमचा हायएस्ट प्रॉफिट आणि सगळ्यात जास्त लॉस काय आहे? बट जो माझ्या लाईफमधला टर्निंग पॉईंट होता, जे मी अकाउंट एक यूज करायचो एका इन्व्हेस्टरचं, त्या अकाउंटमध्ये माझा 1 डेचा लॉस $15,000 होता आणि ज्या लॉसमधून मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो तो एक लॉस $15,000 होता. तर तुम्हाला टीजर बघून समजलंच असेल की हा पॉडकास्ट कोणत्या विषयी असणार आहे. नमस्कार, मी श्वेता ग्रोमोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजचा पॉडकास्ट हा खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. जे ट्रेडिंगमध्ये जस्ट बिगिन करत आहेत किंवा ऑलरेडी तुमचं ट्रेडिंगमध्ये छान चालू आहे, या सर्व लोकांसाठी खूप जास्त हेल्पफुल असणार आहे. कारण आज आपण बोलणार आहोत ट्रेडिंगच्या इन्साईट्सबद्दल, मार्केट कसं चालतं, कन्सिस्टन्सी किती इम्पॉर्टंट असते, डिसिप्लिन, जे मेंटल ब्रेकडाऊन्स होतात त्यांना कसं मॅनेज करायचं, प्रॉफिट झाला, लॉस झाला, जे एन्झायटी अटॅक्स येतात किंवा मग जे फॅमिली आपली सपोर्ट नाही करत आपल्या ट्रेडिंगमध्ये तर कसं चालू ठेवावं, एखादा मोठा लॉस झाला तर परत कमबॅक कसं करावं. सो या सर्व गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आजचा पॉडकास्ट नक्की बघा. कारण आज आपल्यासोबत आहे ट्रेडिंगमध्ये एक्सपर्ट म्हणून ओळखले जाणारे अभिषेक जमदाडे सर. नमस्कार सर. नमस्कार. ग्रोमोशनच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. लेट्स स्टार्ट विथ बेसिक. ट्रेडिंग म्हणजे काय आणि ट्रेडिंग हे इन्व्हेस्टिंगशी कसं जोडलेलं आहे? ट्रेडिंग म्हणजे बघा, तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये मार्केटमध्ये एखादा ट्रेड प्लेस करता, म्हणजे एंट्री घेता मार्केटमध्ये, कोणती करन्सी असेल किंवा स्टॉक्स असेल त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री करता आणि तो जो ट्रेड आहे तुमचा 5 मिनिट 10 मिनिट किंवा जास्तीत जास्त 1 दिवस आणि मॅक्स टू मॅक्स 2-3 दिवसामध्ये जर तो कट करत असाल तर ती झाली ट्रेडिंग. आणि इन्व्हेस्टिंग ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये सपोज करा एखादा स्टॉक असेल, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करता आणि त्याला लॉंग टर्मसाठी होल्ड करता. म्हणजे तुमचे एक्सपेक्टेशन जे आहेत त्याच्यामध्ये असं नाही आहेत की तुम्हाला लगेच प्रॉफिट भेटला पाहिजे. इन्व्हेस्टिंगमध्ये एक्सपेक्टेशन ह्या लॉंग टर्म नंतर, म्हणजे काही वर्षानंतर, 50-60 वर्षांनंतर किंवा 10-20 वर्षानंतर असेल असं तुमचा प्रॉफिट जनरेशनचं एक्सपेक्टेशन असतं. म्हणजे लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी इन्व्हेस्टिंग ही इम्पॉर्टंट असते. ओके. आणि शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग? शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग आहे. ओके. तुम्ही किती वर्ष झाले ट्रेडिंग करत आहात? ट्रेडिंग बघा, जवळजवळ मला 5 ते 5.5 वर्ष झाले आहे ट्रेडिंगमध्ये. 2020 पासून मी सुरुवात केलेली होती. मग तुमचा पहिला ट्रेड कसा होता? प्रॉफिट होता, लॉस होता, कसा होता एक्सपिरियन्स? पहिल्या ट्रेडची खरंच गोष्ट खूप वेगळी आहे. मी आणि माझा भाऊ एका ठिकाणी बसलो होतो ट्रेड करण्यासाठी. त्याचा व्हिडिओ रेकॉर्डेड पण आहे माझ्याकडं. पहिला ट्रेड प्लेस केला होता. त्याच्यामध्ये एसएल कसा लावतात, म्हणजे स्टॉप लॉस कसा लावतात, एंट्री कशी करतात हेच फक्त माहित होतं. पण मार्केटमधून एक्झिट कसं करतात ते माहित नव्हतं. पहिल्या ट्रेडमध्ये जवळजवळ आमचं 50% कॅपिटल गेलेलं होतं. तो ट्रेडच आम्हाला एक्झिट करता आला नाही. जवळजवळ जिथं आम्हाला ट्रेड एक्झिट करायचा आहे त्या आम्ही एक्झिट करायला गेलो ट्रेड आणि जवळजवळ 15 मिनिट लागले होते आम्हाला ट्रेड एक्झिट करण्यासाठी, ते शोधण्यासाठी की नेमकं ट्रेड एक्झिट कसा करतात. तर पहिला ट्रेड हा जवळजवळ $3,500 लॉसमध्ये गेलेला होता. मग आता तुम्ही म्हणालात लॉस झालेला, मग तो रिकव्हर कसा केला?
ऍक्च्युली ती एकदम सुरुवात होती आमची ट्रेडिंगची, आणि त्याच्यामध्ये जो लॉस झाला तो आम्ही लगेच रिकव्हर करायच्या मागे लागलो नाही. अगोदर लॉस झाल्यानंतर असं वाटलं की अगोदर आपल्याला सिस्टम तर समजून घेतलं पाहिजे की नेमकं स्टॉप लॉस कसा लावायचा मार्केटमध्ये किंवा ट्रेड क्लोज कसे करायचे हे शिकण्यासाठी आम्ही त्याच्यानंतर सुरुवात केली, आणि लगेच लॉस रिकव्हर वगैरे त्याच्या मागे लागलो नाही. कारण की लॉस हा ऍक्च्युअली मोठा होता, पण बघायला गेलं तर ती एक सुरुवात होती, शिकण्याची सुरुवात म्हणू शकतो आपण त्याला. आम्ही तिथून पुढे शिकायला सुरुवात केलेली होती सगळी. सो आमचे जे व्ह्युअर्स आहेत सध्या, जे न्यू बिगनर्स आहेत, स्टार्ट करत आहेत, ते सर्वात मोठी चूक कोणती करतात ट्रेडिंगमध्ये? ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्वाची चूक हीच आहे की आला मार्केटमध्ये की आपण अगोदर पैसे टाकून बघतो. ही सगळ्यात मोठी चूक आहे. अगोदर आपण जे बेसिक आहे ते शिकलं पाहिजे, त्यानंतर ऍडव्हान्स शिकलं पाहिजे, त्याच्यानंतर टेक्निकल शिकलं पाहिजे की नेमकं बाबा एंट्री कशी करायची, एक्झिट कसे करायचे, हे टेक्निकल नॉलेज तर पाहिजेच पाहिजे. प्लस तुमच्याकडे स्ट्रॅटेजी पाहिजे, मग तुमचा माइंडसेट डेव्हलप झाला पाहिजे, मग तुम्ही जाऊन कुठेतरी पैसे आणून इन्व्हेस्ट करून बघितले पाहिजेत, आणि मग तुम्ही त्याच्यातून हळूहळू शिकण्यासाठी इन्व्हेस्ट केलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करतानाच प्रॉफिट व्हावा या एक्सपेक्टेशननं सुरुवात करतो. तर सगळ्यात महत्वाची चूक हीच आहे की एक्सपेक्टेशन. तुम्ही प्रॉफिटचं एक्सपेक्टेशन न करता शिकण्याच्या एक्सपेक्टेशननं ट्रेडिंगची सुरुवात केली पाहिजे. ओके. डेमो अकाउंट हे युजफुल ठरतं का प्रॅक्टिससाठी? आता प्रॅक्टिससाठी म्हणण्यापेक्षा, आता जसं मी माझा पहिल्या ट्रेडचं सांगितलं की मी ट्रेड प्लेस केला आणि मला एक्झिट कसं करायचं तेच माहित नव्हतं, तर इम्पॉर्टंट हीच गोष्ट आहे की तुम्ही डेमो अकाउंटमध्ये ऍटलिस्ट ट्रेड प्लेस कसा करायचा आहे, त्याला एसएल कसा लावायचा, टार्गेट कसं लावायचं, क्लोज कसं करायचं हे शिकण्यासाठी तर तुम्ही डेमो अकाउंट यूज करू शकता. पण ऍक्च्युअल सायकोलॉजी डेव्हलपमेंटसाठी तुम्ही डेमो अकाउंटवरती करू शकत नाही. थोडीशी प्रॅक्टिस करण्याकरता 1-2 महिन्यापर्यंत तुम्ही डेमो अकाउंट यूज करू शकता. बट तुम्हाला जर एक ट्रेडिंग लॉंग टर्मच करायची आहे तर तुमच्याकडे कॅपिटल आणि रिअल अकाउंट असणं इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना प्रश्न पडणारा म्हणजे हा क्वेश्चन की ट्रेडिंग ही माइंडसेटवरती डिपेंड असते की स्ट्रॅटेजिक जे गोष्टी करतो त्यावरती जास्त? सगळ्यात पहिलं तर बघा, माइंडसेट इम्पॉर्टंट तर आहेच आहे, बट त्याच्या अगोदर मार्केटमध्ये आपल्याकडे एक स्पेसिफिक स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. स्ट्रॅटेजी अगोदर असली पाहिजे, त्याच्यानंतर माइंडसेट नावाची गोष्ट येते. तुमच्याकडे जर फक्त माइंडसेटच आहे पण तुमच्याकडे ऍक्च्युअली स्ट्रॅटेजीज नाहीये की मार्केट वर्क कसं करतं किंवा तुम्हाला एंट्री कशी प्लेस करायची आहे ह्याची काही स्ट्रॅटेजीज नाहीये, तर माइंडसेट काहीच उपयोगाच नाहीये. अगोदर स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे, आणि स्ट्रॅटेजी नंतर मग तुमचा माइंडसेट डेव्हलप व्हायला हळूहळू सुरुवात होते. ओके. आता समजा मला स्ट्रॅटेजी वगैरे समजली आहे, सो आता मला माइंडसेट बिल्ड करायचं आहे. सो फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग आणि पेशन्सनीच पुढे जाऊ शकतो, म्हणजे कसा माइंडसेट डेव्हलप करावा एखाद्या बिगिनर? आता ऍक्च्युअली ट्रेडिंगमध्ये माइंडसेट काय पाहिजे, सगळ्यात पहिल्यांतर माझा प्रत्येक ट्रेड हा माझ्या सिस्टमची रिलेटेड असला पाहिजे. म्हणजे माझं एक सिस्टम तयार आहे अगोदर की मी ह्या गोष्टी करणार आहे मार्केटमध्ये. म्हणजे माझी एंट्री कोणत्या बेसिसवरती असणार आहे हे माझं फिक्स असणार आहे, टार्गेट कोणत्या बेसिसवर आहे हे माझं फिक्स असणार आहे, एसएल कोणत्या बेसिसवरती आहे हे माझं फिक्स असणार आहे. हे झालं तुमचं सिस्टम. हे सिस्टम क्रिएट झाल्यानंतर मग तुम्ही त्याच सिस्टमला स्टिक राहणं, म्हणजे त्याच सिस्टमला फॉलो करणं, हा झाला तुमचा माइंडसेट. म्हणजे जर तुम्ही आज समजा रिस्क घेताय $50 किंवा 5,000 रुपयाची, उद्या तुम्ही रिस्क घेताय 10,000ची, एखाद्या ट्रेडला 15,000ची घेताय, तर हा झाला तुमचा माइंडसेट खराब. माइंडसेट काय आहे, एक स्पेसिफिक गोष्टी ठरवणं आणि त्याच गोष्टीला फॉलोअप करणं, ह्याला म्हणायचं माइंडसेट. आणि असाच माइंडसेट सगळ्यांचा असला पाहिजे ट्रेडिंगमध्ये. ओके. तर ह्या मार्केटमध्ये पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे असं ऐकलंय. नक्कीच. तर कसा पेशन्स हेल्प होतो ट्रेडिंगमध्ये? आता पेशन्स काय गोष्ट आहे, मार्केट आपल्याला फिअर आणि ग्रीड या गोष्टींवरती चालतं. कधी कधी मार्केट आपल्याला असं दाखवतो की चल तुला ऑपॉर्च्युनिटी आहे, आता तू एंटर कर मार्केटमध्ये, तुला भरपूर सारा पैसा मिळेल. ही झाली ग्रीड, मार्केट हे शो करतं. कधी कधी मार्केट काय करतं, तुम्हाला भीती घालतं की अजिबात एंटर करू नको, तुझा खूप मोठा लॉस होईल. त्यावेळेस तुम्हाला मार्केट एंट्री करू देत नाही. पेशन्स काय गोष्ट आहे की आपल्या सिस्टममध्ये, आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये जर मार्केट आलं तर ट्रेड करणं, ह्याला म्हणायचं सिस्टम. ना की मार्केट दाखवतंय, मार्केट असं शो करतंय तसं शो करतंय ह्याच्यानुसार जाणं, हे झालं इम्पेशन्स. म्हणजे मार्केटच्या हिशोबाने आपण वागायला चालू करतो, बट आपण आपल्या स्ट्रॅटेजीच्या हिशोबाने वागलं पाहिजे. ओके. स्ट्रॅटेजीनुसार पेशन्स ठेवून पुढे जायला पाहिजे. फोमोमुळे घेतलेला ट्रेड कधी डॅमेज करतात का, कधी लॉस होतात का? फोमोचे जवळजवळ तुमचे 95% ट्रेड हे लॉसमध्ये जातात. कारण की मार्केटनं ती सिच्युएशन क्रिएट केलेली असते की भरपूर असे ट्रेडर त्यावेळेस इंटर व्हावे. फिअर ऑफ मिसिंग आउट ज्याला म्हणतो की आपण ट्रेड सुटेल तुझा, तू इंटर कर, हे मार्केटनं सिच्युएशन क्रिएट केलेली असते. त्यामुळे फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे फोमोचे ट्रेड हे मोस्ट ऑफ द लॉस मध्ये जातात. रिस्क मॅनेजमेंट खूप असते ट्रेडिंगच्या वेळेस, तर तुम्ही ते सगळं कसं मॅनेज करता? रिस्क मॅनेजमेंट तसं बघायला गेलं तर सिम्पल गोष्ट आहे, बट त्यासाठी तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग पाहिजे. सपोज करा तुमचं कॅपिटल आहे 1,00,000 रुपयाचं, तर त्या 1,00,000 कॅपिटलवरती तुमची रिस्क ही फिक्स असली पाहिजे. डेलीचे 1% किंवा 2% ही रिस्क तुमची फिक्स असली पाहिजे. जर तुम्ही मार्केटमध्ये असं करताय की एका दिवस 1%, एखाद्या ट्रेडला 2% असं करत असाल तर ओव्हरऑल तुम्ही प्रॉफिट करू शकणार नाहीये. तर रिस्क मॅनेजमेंट सिम्पल गोष्ट आहे. एक कन्सिस्टंट तुम्ही ठेवा, 2% असेल 3% असेल ती फिक्स ठेवा, टार्गेट फिक्स ठेवा,
ओव्हरऑल तुम्ही लास्टला प्रॉफिटमध्ये येणार. ही सिंपल गोष्ट आहे. सो मी असं ऐकलंय की जे ट्रेडर्स आहेत ते इमोशनली खूप अटॅच होऊन जातात, प्रॉफिटला असो किंवा लॉस असो. मग जे इमोशनल कधी ब्रेकडाऊन झाला आहे का तुमचं? जर झाला असेल तर हँडल कसं केलात? इमोशनल ब्रेकडाऊन झाला होता ऍक्च्युली. जवळजवळ माझे 5 वर्ष मार्केटमध्ये गेले आहेत, त्यातले मला वाटतं 3.5-4 वर्ष तर शिकण्यासाठीच गेलेले आहेत खरं तर. मग लास्ट जे 2023चा नोव्हेंबर-डिसेंबर मंथ होता त्याच्यामध्ये फुल ब्रेकडाऊन झाला होता, कारण की ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये येत नव्हतं, जास्त कॅपिटल पण नव्हतं आणि लॉस होत होता. आणि मी जवळजवळ स्किपच केलं होतं की आता बस करूया आपण, आपल्याला काही हे जमणार नाहीये असं हिशोबानं स्किप केलं होतं. बट काही दिवसानंतर परत आम्ही मार्केटमध्ये नव्या उत्साहानं 2024 मध्ये इंटर केलं आणि तिथून पुढेच जर्नी चांगली चालू झालेली होती. तुम्ही रिस्क मॅनेजमेंट बद्दल सांगितलं, मग एखाद्याला रिस्क मॅनेजमेंट प्रॅक्टिकली कसं मॅनेज करता आलं पाहिजे? सिंपल गोष्ट आहे. तुम्ही मार्केटमध्ये तुमची कॅपिटल जर इन्व्हेस्ट केली आहे, तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला बॅलन्स आहे, तर तुम्ही नोटबुक फॉलो करणं एक इम्पॉर्टंट आहे, म्हणजे जर्नल ज्याला म्हणतात. तुम्ही जर्नलमध्ये लिहिलं पाहिजे की माझे ₹1,00,000 कॅपिटल आहे, त्यातले मला 1,000 रुपयाची रिस्क घ्यायची आहे, डेलीचे 2,000 रिस्क असेल, पर ट्रेडला 1,000 रिस्क असेल. म्हणजे सगळं काही तुम्ही राईट डाऊन करून जेवढं फॉलोअप घ्याल तेवढं तुमच्यासाठी बेटर राहील, कारण माइंडसेटवरती ते खूप इम्पॅक्ट करतं. जर फक्त आपण व्हर्च्युअलीच विचार करतोय की डोक्यामध्ये ठेवलंय की आज 1,000ची रिस्क घेणार आहे, डोक्यामधल्या गोष्टी मार्केट कधीही चेंज करतं, पण रिटर्न जेवढं असेल तेवढं ते आपल्याला बेटर राहील. आता आपण आजकाल सोशल मीडियावरती बघतो की किती जास्त प्रमाणात ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट्स वगैरे होतात. ते किती खरं आहे, किती खोटं आहे सोशल मीडिया? ऍक्च्युअली बघायला गेलं ते खरं आहे खोटं आहे या गोष्टीच्या मागे लागण्यापेक्षा एका ट्रेडरनं सेल्फ फोकस राहिलं पाहिजे की मी काय मिस्टेक करतोय. आपलं काय होतंय, ट्रेडर आला की कोणाला तरी इन्फ्लुएन्स होऊन येतोय, कोणाला तरी बघून मार्केटमध्ये एंटर करतोय, कोणाला तरी मोठे प्रॉफिट 5 लाख असे प्रॉफिट बघून एंटर करतोय. ते बघून एंटर न करता एक काहीतरी ही चांगली गोष्ट आहे, आपण लर्निंग केली पाहिजे, शिकलं पाहिजे, मार्केट फायनान्शियल गोष्टीमध्ये गेलो पाहिजे, या हिशोबाने आपण एंटर केलं पाहिजे. त्याच्यामुळे जे सोशल इन्फ्लुएन्स आहे ना त्याच्यापासून माझ्या हिशोबाने तरी दूर राहिलं पाहिजे मार्केटमध्ये. एखाद्याला ट्रेडिंग फुल टाइम म्हणून करायची असेल तर त्याला कसं समजावं की त्याने फुल टाइम केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? म्हणजे आता मी या लेवलवरती आहे, आता मी फुल टाइम ट्रेडिंग ची रिस्क घेऊ शकतो, मग असं कधी समजेल एखाद्याला? सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्टली तुम्ही फुल टाइम ट्रेडिंगमध्ये इंटर नाही केलं पाहिजे. हे सजेशन आहे, सजेशन म्हणण्यापेक्षा हे स्ट्रिक्टली फॉलो केलं पाहिजे सगळ्यांनी. अगोदर आपल्याकडे एक प्रॉपर इन्कम सोर्स असला पाहिजे. प्रॉपर इन्कम सोर्स असल्यानंतर तुम्ही त्याच्यातलं एक 10% 5% आणून मार्केटमध्ये शिकण्यासाठी इन्व्हेस्ट केले पाहिजेत. त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही शिकत असाल, प्रॉपर तुम्हाला ट्रेडिंग जमायला लागले असेल, तुमचा चांगला प्रॉफिट होत असेल, एखादं वर्ष तुम्ही कंटिन्यू प्रॉफिटमध्ये राहिला असाल तर तुम्ही कुठेतरी फुल टाइम शिफ्ट होण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण त्याचबरोबर तुमचा साइड बाय साइड दुसरा एक बॅकअप प्लॅन असलाच पाहिजे मार्केटमध्ये. ते एकदम बेटर राहील डायरेक्टली फुल टाइम कन्वर्ट होण्या अगोदर. म्हणजे बॅकअप प्लॅनचा आधीपासून ठेवायचा. ट्रेडिंग सुरुवात करण्या अगोदरच तुम्ही इन्कम सोर्सचा तर ऍटलिस्ट विचार केला पाहिजे, माझ्याकडे ट्रेडिंग सोडून दुसरा इन्कम सोर्स पाहिजे. आता कन्सिस्टंट प्रॉफिट भेटण्यासाठी कोणता रूल फॉलो केला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा डिसिप्लिन. नंबर ऑफ ट्रेड्स आहेत ना ते फिक्स पाहिजेत. मोस्टली मी प्रेफर करतो की 1 ट्रेड अ डे हा सेटअप फॉलो केला पाहिजे. तुम्ही दिवसाला 1 ट्रेड करा. मंथली तुमच्या हार्डली जर 20 ट्रेड होत असतील, रिस्क रिवॉर्ड तुमचा चांगला असेल तर तुम्ही ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये राहणार. आणि जरी लॉसमध्ये राहत असाल तर तुम्ही एकदम मिनिमम लॉसमध्येच राहणार. तर 1 ट्रेड अ डे ही सिस्टम फॉलो केली पाहिजे. मार्केटमध्ये लक किती इम्पॉर्टंट आहे? नाही, लक फॅक्टर नाही, तुमचा माइंडसेट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. ओके, म्हणजे लक काहीच मॅटर करत नाही. ओके. ट्रेडिंगमुळे रिलेशनशिप असो किंवा जे आपलं सोशल गॅदरिंग्स असो त्यामध्ये काही इफेक्ट पडतो का? डेफिनेटली पडतो. तसं बघायला गेलं तर रिलेशनशिपचा ट्रेडिंगवरती फरक पडतो. जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये चांगलं चाललेलं नसेल, तणावाचं वातावरण असेल, तर त्याचा इम्पॅक्ट नक्कीच ट्रेडिंगमध्ये होतो. मी तर प्रेफर करेन की ज्यावेळेस आपण भांडण करतोय किंवा अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की आपलं जे स्वतःचा माइंडसेट आहे जो खराब झालेला असेल तर येऊन ट्रेडिंग नाही केली पाहिजे. किंवा ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही लॉस केलाय आणि तिथं तुमचा माइंडसेट खराब केलाय तर तुम्ही थोडंसं एक 2-3 तास तरी ऍटलिस्ट तुमच्या पर्सनल रिलेशनशिप पासून थोडंसं दूर राहिलं पाहिजे, की तुमचा माइंड जोपर्यंत कूल होत नाहीये तोपर्यंत अटॅच नाही झालं पाहिजे कोणासोबत, कारण की त्यावेळेस जास्तीत जास्त भांडण होण्याचे चान्सेस वगैरे असतात, कारण की माइंड पूर्ण आपला लॉसकडेच फोकस झालेला असतोय त्यावेळेस. आता आपण आजकाल बघतो स्टार्ट करण्यासाठी ट्रेडिंग तर सगळेच जण करतात पण मध्येच सोडून देतात. मग असं तुमचं कधी पॉइंट आला का ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये की तुम्हाला असं वाटलं की आता मला सोडून द्यायचंय? हो, नक्कीच आलेला होता. मी जसं बोललो मगाशी 2023 नोव्हेंबरचा महिना होता. त्याच्यामध्ये मी जवळजवळ ट्रेडिंग बंदच केलेली होती, कारण की ना माझ्याकडे त्यावेळेस इन्कम सोर्स होता
महत्वाची गोष्ट हीच होती की इन्कम सोर्सच नव्हता आणि माझ्याकडे फंड पण नव्हता, मला काहीच करता येत नव्हतं. त्याच्यामुळे मी ट्रेडिंग स्किप केली होती. असं नव्हतं की आता कायमचीच बंद केली आहे, पण ऍटलिस्ट मला एक चांगली कॅपिटल गेन करायची आहे, म्हणजे कॅपिटल आणायचे आहे कुठून तरी बॅकअप आणायचं आहे, ह्या हिशोबाने तर मी ट्रेडिंग बंद केलेली होती त्यावेळेस. ओके. मग तुम्हाला ते परत गेन करायचं होतं, ते जे माइंडसेट तुमचा ड्रॉप झाला होता, मग ते तुम्ही कसं गेन केलात? कशा पद्धतीने काय हेल्प झाली तुम्हाला, कोणत्या गोष्टींची? तिथं मी ऍक्च्युली 2023च्या लास्ट नोव्हेंबरमध्ये स्किप केलं ट्रेडिंग. गॅप घेतला होता नोव्हेंबर फुल मंथ. गॅप घेतल्यानंतर थोडंसं मी दुसरा स्टडी वगैरे करायला सुरुवात केलेली होती. त्याच्यानंतर मला पण तिथं असं दिसलं की खरं तर हे तर ट्रेडिंगपेक्षा हार्ड दिसतंय. मग त्याच्यातून मी परत 2024 मध्ये स्टार्टिंगला कमबॅक केला. म्हणलं अजून एकदा सुरुवात करावी आणि माझा बॅकअपचा पण मला थोडासा तिथं जुगाड झालेला होता आणि त्याच्यामुळे जानेवारीमध्ये सुरुवात केली मी परत एकदा. बरेच जण असे बोलतात की ट्रेडिंगमुळे पैसे मिळाले पण शांती नाही मिळाली, लाईक जे मेंटल पीस असतं ते नाही भेटत. नाही, ही गोष्ट खरं तर चुकीची आहे. असं म्हणणं, जर एखाद्याकडे मेंटल पीस नाहीये तर तो कधीच ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल नसणार आहे. जर ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल आहे त्याचं एक रिझन आहे की तो ऑलरेडीच माणूस शांत आहे, मेंटल त्याच्याकडे पीस आहे म्हणून तो प्रॉफिटेबल आहे. पण प्रॉफिटेबल झाल्यानंतर व्यक्तीचा माइंडसेट खराब आहे असं गोष्ट होणं शक्यच नाही. आणि जर तसं झालं तर तो व्यक्ती पुढच्या 1-2 महिन्यामध्ये जेवढा प्रॉफिट केला तेवढा सगळा घालवेल असं माझं पर्सनली तर म्हणणं आहे. त्याच्यामुळे ते चुकीचं आहे टोटली. मार्केट तुम्हाला टेस्ट करतं की तुम्ही मार्केटला टेस्ट करता, यावरती तुमचं मत काय आहे? कधी आता प्रत्येक वेळेचं मार्केट आपल्याला टेस्ट करण्यासाठीच आहे. म्हणजे मार्केट आपल्याला तर एंट्री करायलाच लावणार आहे. आणि कधी कधी आपण मार्केटला आपल्या स्ट्रॅटेजी टेस्ट करत असतो की मी जे स्टडी केलेलं आहे, मी जे शिकलेलो आहे ते मार्केटमध्ये वर्क होतंय का, हे आपण कधी कधी आपण नेहमीच हे टेस्ट करत असतो आणि मार्केट पण नेहमी आपल्याला टेस्ट करत असते बघायला गेलं तरी. 5,000 ते 10,000 कॅपिटल ठेवलं तर खरंच प्रॉफिट भेटू शकतो? प्रॉफिट भेटेल, लॉस पण होईल, प्रॉफिट भेटेल, लॉस पण होईल, असं होत राहील. ऍक्च्युली तुम्ही फक्त एक लर्निंगसाठी तेवढी कॅपिटल सफिशियंट आहे 10-20 हजार रुपयाची. पण तुम्हाला ऍक्च्युअली खरंच लॉंग टर्म वगैरे जायचं असेल तर तुम्ही ऍटलिस्ट 1 लाख 2 लाख अशा कॅपिटल तरी सुरुवात नाही म्हणता येत, बट तुमच्याकडे ती कॅपिटल तरी पाहिजे चांगल्या अमाऊंटवर तुम्हाला प्रॉफिट करायचं असेल तर. बट इनिशियल स्टेजमध्ये 10-15 हजार शिकण्यासाठी सफिशियंट आहे कॅपिटल. आजकाल आपण पाहतो की 90% ट्रेडर्स लॉसमध्ये आहेत आणि फक्त 10% प्रॉफिटमध्ये आहेत. सो त्या 10% मध्ये येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट तर माइंडसेट असला पाहिजे आपल्याकडं. सेकंड म्हणजे तुमच्या लाईफमध्ये डिसिप्लिन असली पाहिजे. तुमच्या लाईफमध्ये डिसिप्लिन असेल तर तुम्ही ती ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन आणू शकताय. आणि माइंडसेट असा ठेवा की आपल्याला प्रत्येक ट्रेडमध्ये प्रॉफिटच होईल असं नाही, लॉस पण होऊ शकतो. फक्त मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, स्पेसिफिक रिस्क घेणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी थोड्याशा फॉलोअप घेतल्या की आपण 10% मध्ये नक्कीच जाऊ शकतो. बट डिसिप्लिन ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मिनिमम ट्रेड करा, जेवढे मिनिमम ट्रेड करचाल तेवढं तुमचे चान्सेस जास्त आहेत की तुम्ही प्रॉफिटमध्ये येणार आहे, म्हणजे त्या 10% मध्ये येणार आहे नक्कीच. जर आता एखाद्याला ट्रेडिंग स्टार्ट करायची असेल पण त्यांचं फॅमिली सपोर्ट नसेल किंवा आता अशा स्टेजमध्ये आहेत एजच्या की त्यांना आता फायनान्शियल इंडिपेंडन्स लवकरात लवकर हवं असेल, तर त्यांनी कसं ट्रेडिंग स्टार्ट करावं? कारण फॅमिलीकडून तर सपोर्ट नाहीये, करिअर तर लवकर स्टेबल करायचं आहे. मग या परिस्थितीमध्ये ऍक्च्युअल बघायला गेलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी एक पण फॅमिली नसेल की जी तुम्हाला सपोर्ट करेल ट्रेडिंगसाठी. त्याच्यामुळे ही गोष्ट डोक्यात घालून टाकायची की फॅमिलीवाले काहीच बोलणार नाहीत, फॅमिलीवाले बोलत राहतील, आपण आपलं काम करत राहायचं. ज्या तुमचं सक्सेस बोललं पाहिजे ना की तुम्ही शांततेनं. ते जर म्हणतायत की तू डिग्री कर, ऑब्व्हियसली तुम्ही डिग्री केलीच पाहिजे. ते म्हणतात शिक्षण घे, तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला ट्रेडिंग शिकायचे, तुम्ही ट्रेडिंग शिकू शकताय, तो तुमची चॉईस आहे तुमची की तुम्ही दोन्ही गोष्टी मॅनेज इझिली करता येऊ शकतात. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी मॅनेज आपल्याला करायच्या आहेत. त्यामुळे तुम्ही टाइम देऊ शकताय शिक्षणासाठी किंवा फॅमिली जे सांगते ते पण ऐका. कसं होतं ऍक्च्युली की आपण घरच्यांशी नीट बोलत नाही. ते जर म्हणले की ट्रेडिंग नको करू तर आपण त्यांना उलट बोलायला चालू करतो, ह्याचं बघा त्याचं बघा. हे असं उलट न बोलता तुम्ही घरच्यांना समजून सांगा, हा मी शिक्षण पण घेतोय, मी त्याच्यासोबत ही गोष्ट करतोय, मी प्रॉपर मॅनेजमेंट न करतोय. अगोदर स्वतःला तुम्ही डिसिप्लिन लावली, स्वतः चांगलं मॅनेजमेंट करत असाल तर तुम्ही घरच्यांना कॉन्फिडन्स मध्ये बोलू शकणार आहे. पण सपोज करा तुम्ही स्वतःच एक न डिसिप्लिन न ट्रेड करता 10-15 हजार रुपये 20 हजार रुपये जे काय तुमच्याकडे आहेत ते लॉस केलाय आणि तुम्ही उलट घरच्यांना म्हणता की नाही मी करून दाखवतो, ही एक रिवेंज झाला. तुम्ही त्यांना समजावून सांगा की मी हे तुम्ही जे शिक्षण घे म्हणताय मी त्याच्यासोबत ह्या गोष्टी करतोय तर ते तुमच्यासाठी बेटर आहे. आणि डायरेक्टली फुल टाइम मध्ये तर इंटर होऊच नका, हे तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडर आहात, तर आता बरेच बिगनर्स आहेत जे जस्ट स्टार्ट करत आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय प्रोव्हाइड करता? तुमचं नॉलेज कसं त्यांना देता, कोणत्या प्रकारे देता? 2-3 ऑप्शन आहे त्याच्याकडं. आम्ही पेड कोर्स वगैरे काही ठेवलेलं नाहीये, सगळं काही फ्रीच आहे. मराठी ट्रेडर रबी नावाची ऍप्लिकेशन आहे,
त्याच्यावरती सर्व काही बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत फुल कोर्स जे आहेत ते फ्रीमध्ये आहेत. ऍक्च्युली तिथं थोडीशी प्राइस वगैरे दाखवतं, पण कंटेंटमध्ये गेला तरी सगळे व्हिडिओ वगैरे अनलॉक आहेत, ते व्हिडिओ बघता येतात. त्याच्यानंतर टेलिग्राम ग्रुपवरती कोर्सेस वगैरे सगळं दिलं आहे, ते पण टोटली फ्रीमध्येच आहेत. प्लस आपली सपोर्ट टीम आहे. जर कोणाला काही टेक्निकल अडचणी येत असतील किंवा डेलीचे अनालायसिस असेल, जे लोक ट्रेड करतायत, कुठं चुकतंय कुठं बरोबर येतं, ह्यासाठी तर मी पर्सनली त्यांना पर्सनलीच गाईड करतो. जे मला डायरेक्टली डीएम वगैरे करतात इंस्टाग्रामवरती किंवा टेलिग्रामवरती, तिथं मी त्यांना पर्सनली व्हॉइस मेसेजमध्ये त्यांना रिप्लाय करतो की काय कोणाला अडचण आहे, काय कोणाला अडचण आहे, ते सगळे सॉर्ट आउट केलं जातं. कोर्सेस, ऍप्लिकेशन सगळं फ्री आहे. प्लस पीडीएफ आहेत, वीकली पीडीएफ येतात की या वीकमध्ये मार्केटमध्ये काय झालं आहे, कशा प्रकारे ट्रेड बनले होते. मग लोक ते रिलेट करायला चालू करतात की त्यांच्या ट्रेडिंगमध्ये त्यांनी काय ट्रेड केले होते आणि मी काय ट्रेड केले होते, मग ते ट्रेड मॅच होत आहेत का, ट्रेडचं रिझन काय होते, हे सगळं वीकली पीडीएफ मध्ये येतं. प्लस मंथली पीडीएफ येतात, त्याच्यामध्ये पण सगळं काही नॉलेज दिलेलं आहे. अशा प्रकारे कोर्सेस फ्री आहेत, पीडीएफ फ्री आहेत. प्लस मी लाईव्ह मार्केटमध्ये डेली अनालायसिस टाकतो ग्रुपवरती की कशा प्रकारे मार्केट मुवमेंट करणार आहे, कुठं एंट्री आपण करू. इनडायरेक्टली एंट्री सांगत नाही, बट एक अनालायसिस तर सांगू शकतो की अशा अशा प्रकारे मार्केटमध्ये मूव्ह होऊ शकतो. प्लस जे कोर्सेस दिलेले आहेत आणि मी जे अनालायसिस प्रोव्हाइड करतोय त्याला लोक लगेच रिलेट करतात, कारण की त्यांनी लर्निंग तर केलेली आहे आणि तीच गोष्ट मी आयाशी सांगतो इथं, तर ते तिथं फ्रीमध्ये सगळं काही शिकू शकतात. आता तुम्ही बोललात की तुम्ही मार्केटबद्दल त्यांना सांगता डीएम मध्ये वगैरे किंवा तुमच्या कम्युनिटीमध्ये, तर मार्केट अनुसार आपण चेंज केलं पाहिजे की एक फिक्स स्ट्रॅटेजी ठेवून ट्रेडिंग केली पाहिजे? स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा एका स्ट्रॅटेजी मागं एक जो बेस आहे ना तो सेम असतो सगळ्यांचा. तो बेस जो आहे तो कधीच बदलायचा नाही, बट तुम्ही मार्केटच्या बिहेवियरनुसार थोडे चेंज करत राहावे लागतात. कधी कधी कसं होतं, स्टॉप लॉस वगैरे चेंज करावे लागतात. स्ट्रॅटेजी टोटली चेंज करायची नाही, बट त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन तर आपण नक्कीच करावे लागतात, कारण मार्केट पण थोडं चेंज होत राहतं. बट त्याच्या मागचा जो बेस आहे तो नेहमी सेमच असतो. ट्रेडिंग ऍडिक्टिव्ह आहे का? डेफिनेटली ट्रेडिंग ऍडिक्टिव्ह आहे. एखादा माणूस जर मार्केटमध्ये आला तर तो ऍटलिस्ट 3 ते 4 वर्ष राहणार, म्हणजे राहणारच. किती पण लॉस होऊ द्या, किती पण प्रॉफिट होऊ द्या, काही होऊ द्या, तो माणूस 3-4 वर्ष तर ऍटलिस्ट ट्रेडिंगमध्ये राहतो. ऍडिक्शन 100% आहे. ओके, मग त्यामुळे जी स्लीप डिस्टर्ब होते, त्यामुळे जी एन्झायटी येते एखाद्याला, मग ती कशी हँडल करावी? एन्झायटी ह्या गोष्टी सगळ्या लॉसेसमुळे येतात. ऍक्च्युली ट्रेडिंगमुळे म्हणू शकत नाही, पण लॉसेसमुळे ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे तुम्ही लॉसेस कंट्रोल करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता सपोज करा तुम्हाला लॉस होतोय, 1-2 दिवस लॉस होतोय, तर लोक काय करतात की रिवेंज करण्यासाठी 3रा दिवस 4था दिवस ट्रेड करत राहतात आणि कंटिन्युअस लॉस होतात. लॉसला ब्रेकडाऊन देणं गरजेचं आहे. तुम्ही जर 2 दिवस सलग लॉस करत असाल तर 2 दिवस ब्रेक घेणं पण गरजेचं आहे. तो ब्रेक घेतला की ऑटोमॅटिक तुम्ही तुमचा जो लॉस आहे तो विसरता. लॉस विसरला की तुमची एन्झायटी असेल किंवा स्लिपमध्ये काही इश्यू येत असेल तर ते ऑटोमॅटिकली सगळं काही रिमूव्ह करू शकताय. म्हणजे खरंच एन्झायटी होते का? म्हणजे प्रत्येकाला होते की काही मोजके जण आहेत ज्यांना तो हा प्रॉब्लेम असतो? सुरुवातीच्या काळामध्ये जर लॉस होत असेल ना तर एवढ्या हार्ड लेवलला नाही, पण रात्री झोप न येणं ह्या गोष्टी इझिली होतात, कारण की लॉस झालेला आहे. आता तो लॉस रिकव्हर कसा करू, एकतर पैसे कुठून तरी काहीतरी करून आणलेले असतात, कोणाला मागून आणलेले असतात. आणि ज्यांना जे स्वतः कमवून पैसे टाकतायत त्यांना जास्त काही होणार नाही, पण जे दुसरीकडून असं कुठं लोन काढून ह्याला मागून त्याला मागून पैसे आणत असतील तर 100% त्यांची झोप ही खराबच होणार आहे. मग एखाद्याचा लॉस झाला असेल असंच स्टार्ट करताना, तर मग त्यांनी त्याचा कॉन्फिडन्स परत कसा बिल्ड करावा? पहिली गोष्ट, ज्याच्याकडं इन्कम सोर्स आहे, बॅकअप आहे, त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो इझिली लो होत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा बॅकअप आणि इन्कम सोर्स असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला जर तुमचा कॉन्फिडन्स गेन करायचा आहे तर एक सिंपल गोष्ट आहे, लॉस झालेला आहे, ब्रेक घ्या. एक आठवडाभराचा ब्रेक घ्या. आठवडाभराचा ब्रेक घेतल्यानंतर परत मार्केटमध्ये या. लगे पैसे इन्व्हेस्ट करायचे नाही. तुम्ही मस्तपैकी बॅक टेस्ट करा. बॅक टेस्टिंग म्हणजे काय गोष्ट आहे की हिस्ट्रीमध्ये काय ट्रेड झाले आहेत, कशा प्रकारे मार्केटनं मुवमेंट केलं आहे, तुमची स्ट्रॅटेजी कुठं वर्किंग झालेली आहे, खरंच तुमची स्ट्रॅटेजी बरोबर आहे का, ह्या गोष्टींचा स्टडी करा. तो स्टडी केल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स यायला चालू होईल की अरे बापरे, हा सगळ्या गोष्टी तर वर्क होत आहेत. मी ऍक्च्युअली जो लॉस करतोय तो माझ्या माइंडसेटमुळे करतोय किंवा ओव्हर ट्रेडमुळे लॉस करतोय. मार्केट तर बरोबर आहे, स्ट्रॅटेजी तर वर्क होते. हे ऑटोमॅटिकली बॅक टेस्ट केल्यानंतर लक्षात येईल. परत एकदा फंड घेऊन तुम्ही एंटर करू शकता आणि सगळ्यात कमी रिस्क घेऊन परत ट्रायल करू शकता की तुमची स्ट्रॅटेजी वगैरे वर्क होते का. जर तुम्ही छोट्या लॉट साईजनं प्रॉफिट करत असाल तर तुम्हाला हळूहळू कॉन्फिडन्स गेन व्हायला सुरुवात होते परत एकदा. ट्रेडिंग म्हणजे रिच होण्यासाठी ट्रेडिंग हा बेस्ट पाथ आहे की एक ओव्हर रेटेड झालेला गोष्ट आहे? नाही, असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे फायनान्शियल फ्रीडम आपण म्हणतो ते भेटतं का ट्रेडिंगमुळे, की जस्ट शॉर्ट टर्म नाही का, शॉर्ट टर्म पैसा असं होतं का? नाही, असं काही नाहीये. ऍक्च्युली जर बघायला गेला तुम्ही
तर ह्याच्यामध्ये सक्सेस रेशो खूप कमी आहे. जर तुम्ही सीएची एक्झाम बघायला गेला, ती जेवढी टफेस्ट असते ना त्याच्यापेक्षा मी म्हणेन 4 पट टफ ट्रेडिंग आहे. त्याच्यापेक्षा इतर रेशो खूप कमी आहे. ज्याला भेटतंय त्याला खूप मोठ्या लेवलवरती भेटतंय. एखाद्याला जर छोट्या लेवलवरती भेटत असेल तर तो स्किल करून ऑटोमॅटिकली काही दिवसामध्ये मोठ्या लेवलवरती 100% येणार आहे. पण अगोदर आपल्याला छोटं तरी कॅप्चर करता आलं पाहिजे. मग तुम्ही मोठ्या लेवलवरती जाऊ शकता. मग तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम भेटू शकते किंवा जी तुम्हाला रिच लाईफ पाहिजे त्या गोष्टी भेटू शकतात. बट तुम्ही अगोदर ते छोट्या लेवलवरती त्याचा विचार केला पाहिजे, मग मोठ्या लेवलचा विचार केला पाहिजे. ओके. आणि आज जर मार्केट अचानक बंद झालं तर तुमचा काय प्लॅन आहे? जर मार्केट बंद झालं तर ऑलरेडी पण बरेच माझे प्रॉफिट वगैरे आहेत माझ्याकडं. चांगला मी प्रॉफिट गेन केला आहे. मी रिअल एस्टेटमध्ये ऑलरेडी एंटर झालेलो आहे. रिअल एस्टेटमध्ये मी करू शकतो. प्लस फार्मिंगमध्ये तर ऑलरेडीच आम्ही जुना व्यवसाय तर तोच आहे. त्याच्यानंतर रिअल एस्टेटमध्ये आता आलो आहे तर रिअल एस्टेटमध्ये मी कंटिन्यू करू शकतो आता. अच्छा, ओके. म्हणजे प्रत्येकाने एक बॅकअप प्लॅन ठेवूनच ट्रेडिंगमध्ये एंटर करावं. डेफिनेटली बॅकअप प्लॅन असणं गरजेचं आहे. मार्केट बंद होणार नाहीये बट बॅकअप प्लॅन असणं गरजेचं आहे. कारण की माइंडसेट माणसाचा कधीही खराब होऊ शकतो, काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळं म्हणजे लॉंग टर्म साठी ट्रेडिंग चांगली आहे की मग फक्त शॉर्ट टर्म साठी? नाही, लॉंग टर्म साठी चांगली आहे डेफिनेटली. मार्केट तर कधीच बंद होणार नाहीये. बट दुसरं पण असणं, डायव्हर्सिफाय करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर एका गोष्टीमधून भरपूर असं कंटिन्यू पैसे वगैरे कमवायला लागलाय तर त्याला डायव्हर्सिफाय करणं इम्पॉर्टंटच आहे तसं बघायला गेलं तर. ट्रेडिंगमध्ये रिस्क घेऊनच ग्रोथ होते की विदाउट रिस्क घेता पण आपण ग्रोथ करू शकतो? ट्रेडिंगमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क इम्पॉर्टंट आहे. फक्त ते म्हणतात रिस्क आहे तो इश्क आहे असं म्हणजे की लाख रुपये टाकले की मग घ्या 50,000ची रिस्क किंवा घ्या लाख रुपयाची रिस्क आणि मग मोठं चला, असं अजिबात नाही. ट्रेडिंगमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क असणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके. मग ते बाय द टाइम डेव्हलप होतं की आधीपासूनच कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन? जर तुम्ही सुरुवातीपासून कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली तर तुमचा टाइम पिरियड खूप कमी जाईल. नाहीतर काय होईल, तुम्ही कॅल्क्युलेट करून रिस्क घेत नसाल, रँडमली जर रिस्क घेताय तर तुमचं 1 वर्ष ते समजण्यात जाईल की आपल्याला कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची. ही गोष्ट समजायला तुमचा टाइम जाईल. म्हणजे टाइम वेस्टेज तुमचा वाचेल जर तुम्ही स्टार्टिंग पासून कॅल्क्युलेटेड रिस्क घेत असाल तर. एक बिगनरला 6 महिन्यात रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स काय ठेवले पाहिजे? म्हणजे कुठपर्यंत, कोणत्या लेवलपर्यंत? 6 महिन्यामध्ये मला वाटतंय पहिला 1-2 महिने तर तुमचे मार्केट काय आहे, कसं चालतंय, कॅन्डल कसे बनते हे समजायला तुमचे 2 महिने जातील. तिथून पुढचे तुम्ही 1-2 महिने तर लॉस करणार आहे डेफिनेटली. त्यानंतर परत तुम्ही डबल एंटर करणार शिकायला. म्हणजे 6 महिन्यामध्ये तर तुमचा पेज अशामध्ये जाईल की आपल्याला फुल लर्निंग केल्याशिवाय आणि चांगली मोठी कॅपिटल आणल्याशिवाय आपण एंटर करू शकत नाही, हे तुम्हाला 6 महिन्यानंतर समजून जाईल मार्केटमध्ये. ट्रेडिंगसाठी एक मोठा रेड फ्लॅग माइंडसेट. मला 10,000 इन्व्हेस्ट केले की 5 लाख रुपये 10 लाख रुपये प्रॉफिट झाला पाहिजे, हा सगळ्यात रेड फ्लॅग माइंडसेट आहे. आणि 99% लोकांचा हाच माइंडसेट आहे की ट्रेडिंगमध्ये 50,000 डिपॉझिट केले की 50 लाख भेटतील, 10,000 डिपॉझिट केले की 5 लाख भेटतील. हाच माइंडसेट सगळ्यात खराब आहे आणि ज्याच्यामुळे मोस्ट ऑफ द लोक मार्केटमध्ये येतात आणि मोठ्या अमाऊंटवरती लॉस करतात. हे म्हणजे स्टेप बाय स्टेप शिकूनच ट्रेडिंग परसिव्ह केली पाहिजे. इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही 10,000 लाख रुपये एक्सपेक्टेशन ठेवण्यापेक्षा लाख रुपये कॅपिटलला तुम्ही 2,000 एक्सपेक्टेशन ठेवली पाहिजे. हे एक्सपेक्टेशन इम्पॉर्टंट आहे. जास्त एक्सपेक्टेशन? जास्त एक्सपेक्टेशन, जे एक्सपेक्टेशन ठेवून येतात मार्केटमध्ये ते लोक काहीच करू शकत नाही. तिथं ती लोक ऍट लास्ट मार्केटला गॅम्बलिंग म्हणून प्रूव्ह करून जाणार आहेत. म्हणजे जेवढं शिकता यावं तेवढं शिकून. डेफिनेटली. बरेच जण आपण बघतो की त्यांच्याकडे आता कॅपिटल नाहीये, मग ते लोन घेऊन ट्रेडिंग करतात. मग हे बरोबर आहे की हे एक कॅल्क्युलेटेड रिस्क आहे की नाहीच केलं पाहिजे? हा मूर्खपणा आहे. सरळ लोन घेऊन ट्रेडिंग करणं हा मूर्खपणा आहे. कारण तुमच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा बर्डन येईल की मला ते पैसे रिटर्न करायचे आहेत. बर्डन येईल. मी तर म्हणतो की तुमचा माइंडसेट एवढा फ्री पाहिजे की लॉस झाला तरी माझ्याकडून बॅकअप आहे, मला पैसे येत आहेत, त्यामुळे मला लॉसचा काही फरक पडत नाही, असा माइंडसेट आपल्याला पाहिजे. आणि लोन मध्ये तर आपल्याला प्लस ऍडिशनल बर्डन येतं की मला त्याचे पैसे माघार द्यायचे, त्याचं मला इंटरेस्ट द्यायचा आहे, त्या व्यक्तीचं काय होईल, किंवा जर मला नाही देता आलं पैसे रिटर्न तर काय होईल, हा तर तुमचा टोटल माइंडसेट खराब करून टाकेल. प्लस तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करताना अशाच इमोशनने एंटर करचाल की मला ह्यातून प्रॉफिटच झाला पाहिजे, अशा इमोशनने एंटर करचाल आणि तुम्ही जे काही पैसे इन्व्हेस्ट केले ते लॉस करचाल. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, अजिबात लोन काढून उसने घेऊन पैसे ट्रेडिंग नाही केली पाहिजे. ओके. मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करणं जास्त अवघड आहे की पैसे कमवणं? पैसे कमवणं अवघड आहे. सर्व्हाइव्ह करायचा काय विषय आहे, मार्केटमध्ये सगळेच लोक जे आले आहेत ते 4 वर्ष तर आरामशीर मार्केटमध्ये असतात. असं कोणी नसेल मार्केटमध्ये की आज मार्केटमध्ये आला आणि 4 महिन्यात त्याने ट्रेडिंग सोडून दिली, अशी माणसं खूप कमी आहेत. 99% लोक 3-4 वर्ष इझिली टिकतात, पण
3-4 वर्षामध्ये प्रॉफिट काढणं खूप अवघड आहे. पर्सनली माझं पण तेच झालं. मी पण पहिल्या 3.5 वर्षामध्ये मला वाटतंय मार्केटमधून काहीच पैसे कमवले नव्हते. काहीच म्हणण्यापेक्षा कमवत होतो, लॉस करत होतो, कमवत होतो, लॉस करत होतो. बट जे पैसा कमवणं आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ट्रेडिंगला गॅम्बलिंग म्हणणारे लोक बरेच आहेत, त्यावरती तुम्ही काय बोलाल? गॅम्बलिंग तीच लोक म्हणणार की ज्यांनी मार्केटमध्ये लॉस केलेला आहे किंवा गॅम्बलिंग त्यांनी स्वतः केले आहे, तोच मार्केटला गॅम्बलिंग म्हणणार आहे. ज्यांनी कॅल्क्युलेशन करून जे प्रॉफिटेबल झाले ती लोक तर गॅम्बलिंग म्हणणार नाहीत. लॉसमध्ये आहेत ती लोक होप्समध्ये आहेत की कधी ना कधी आपण प्रॉफिटमध्ये येईल. ज्यांनी मोठ्या प्रमाणावरती लॉस केलेला आहे, ज्यांना काहीच करता आलं नाही मार्केटमध्ये, तीच लोक मार्केटला गॅम्बलिंग म्हणणार आहेत. त्याच्यामुळे कोणाच्या म्हणण्यानं काही फरक पडत नाही. त्याच्यासाठी ट्रेडिंग ही डिफरंट गोष्ट आहे. आजकाल आपण बघतो की हा ट्रेंड आहे की टेलिग्राम टिप्स जे ग्रुप वगैरे बनतात, मग हा एक स्कॅम आहे की खरंच हे हेल्पफुल असतं? मोस्ट ऑफ दी पेड ग्रुप तर स्कॅम आहेत. ऑलरेडी भरपूर लोक टेलिग्रामवरती फ्रॉड करतायत. जर तुम्ही एखाद्या सिग्नल ग्रुपला किंवा कोणत्याही अशा अनालिसिस देणाऱ्या ग्रुपवरती जात असाल तर डायरेक्टली त्यांना स्कॅम म्हणण्यापेक्षा तुम्ही काय करा, ती लोक नेमकं जे सांगतात अनालिसिस त्याला तुम्ही स्वतः मार्केटमध्ये टेस्ट करा. खरंच ते वर्क होतंय का, त्यांना सांगितलेले लेवल्स वगैरे मार्केटमध्ये वर्क होत आहे का. प्लस जरी ते वर्क होत असेल ते ऍज इट इज आपण आपल्या कॅपिटलवरती रिस्क घेण्यापेक्षा आपण आपलं नॉलेज त्याच्यासोबत कंबाईन केलं पाहिजे. जर एखाद्याचं अनालिसिस वर्क होत असेल ग्रुपवरचं तर तुम्ही तुमचं स्वतःचं अनालिसिस लावा, स्वतःचं काहीतरी डोकं लावा आणि त्या दोन्हीचे मिळून तुम्ही ट्रेड केले तर ते बेटर राहील कधीही डायरेक्टली कोणाच्या तरी भरोश्यावरती ट्रेड करण्यापेक्षा. जर एखाद्याचा 2-3 महिने कंटिन्यू लॉस होत आहे, मग त्याने ब्रेक घेतला पाहिजे की असंच कंटिन्यू ठेवलं पाहिजे? मी तर म्हणतोय 3 दिवस सलग लॉस झाला तरी पण ब्रेक घेतला पाहिजे. 3 दिवस लॉस होत असेल तुम्ही 2 दिवस ब्रेक घ्या, अनालायसिस करा, मार्केटमध्ये काय होतंय, बॅक टेस्ट करा, स्ट्रॅटेजी वर्क होते का बघा, भरपूर असं बॅक टेस्ट करा, कॉन्फिडन्स आला परत एंटर करा. 3 महिने तर सलग लॉस होते, त्यांनी 3 महिने राहू द्या, 3 दिवसामध्येच ब्रेक घ्यायचा. असं करत करत स्टेप बाय स्टेप पुढे गेलेलं कधीही बेटर राहील. तर आपण बघतो बरेच ट्रेडर्स जे आहेत ते त्यांचा प्रॉफिट अँड लॉस दाखवत नाहीत, पण आमच्या ऑडियन्ससाठी तुम्ही तुमचा P&L लाईव्ह दाखवाल का? नक्कीच. आपण काय करूया, जास्त मोठं नाही पण लास्ट 3 महिन्यांचा तरी P&L आपण इथं शो करूया. इथं बघू शकता तुम्ही जवळजवळ लास्ट 3 महिन्यामध्ये $16,000 म्हणजेच $16,000 म्हणजे जवळजवळ 14 लाख रुपयाच्या आसपासमध्ये प्रॉफिट आहे. त्याच्यानंतर एक सेकंड अकाउंट पण दाखवतो तुम्हाला मी, त्याच्यामध्ये पण $12,000 आसपासमध्ये प्रॉफिट आहे तिथं. ऍक्च्युअली बघा होतं काय की तुम्ही काय करता, जे इन्फ्लुएन्सर आहेत किंवा जे कोणी ट्रेडर आहेत त्यांचे मोठे मोठे प्रॉफिट बघता आणि त्याच्यामध्येच अट्रॅक्ट होतात आणि त्यांना पण असं वाटतं की मग आपण पण मोठी लॉट साईज वापरावी, आपण पण मोठे मोठे ट्रेड करावे, मोठे मोठे प्रॉफिट होतील. बट ऍक्च्युअली तुम्ही तुमच्या कॅपिटलच्या हिशोबानं प्रॉफिट करायचा असतो. इथं आम्ही आमच्या कॅपिटलच्या हिशोबानं जे मॅनेजमेंट आहे ते करतो, तसं प्रत्येकानं आपापलं मॅनेजमेंट हे स्वतः केलं पाहिजे. आता आजकाल आपण ट्रेंड बघतो की बरेच ट्रेडर्स जे आहेत ते दुबईला शिफ्ट होत आहेत, तर असं का? तर सगळ्यात इम्पॉर्टंट रिझन आहे ते म्हणजे टॅक्स फ्री कंट्री आहे आणि सेफेस्ट कंट्री आहे दुबई. त्याच्यामुळं बऱ्यापैकी जे ट्रेडर आहेत ते तिकडे जातात. प्लस त्यांना आता ट्रेडर आहे म्हणल्यावरती काय होतं की ट्रेडिंगसाठी खूप कमी वेळ लागतो आणि तुमची ट्रेडिंग झाली की त्यानंतर प्रत्येकाला एक लॅविश लाईफ पाहिजे, एक लक्झरियस लाईफ पाहिजे आणि ते लक्झरियस लाईफ आपल्याला दुबईमध्ये बघायला भेटते. त्यामुळे मोस्ट ऑफ द जे ट्रेडर आहेत ते दुबईकडे अट्रॅक्ट होतात आणि तसं बघायला गेलं तर तुम्ही बघा मोस्ट ऑफ द जे इन्फ्लुएन्सर आहेत ते दुबईला गेलेले आहेत. त्यांना ऍक्च्युअली ट्रेडर्स लोकांना अट्रॅक्ट करायचं आहे, त्याच्यामुळे ते दुबईमध्ये शिफ्ट होत आहेत मोस्टली. अच्छा, मग तुम्ही तुमचे लिगल इलिगल गोष्टी कशा मॅनेज करता? हे पण दुबई शिफ्ट होण्याचं एक मोस्ट दुसरं रिझन आहे. फॉरेक्स ट्रेडिंग इंडियामध्ये इलिगल आहे. मग आपल्याला लिगली करायचे आहे, ज्यांचं कॅपिटल वगैरे मोठ्या प्रमाणावरती आहे ते लोकांनी दुबईचं एक तर रेसिडेन्स घेतलेला आहे किंवा दुबई रजिस्टर कंपनी वगैरे क्रिएट केलेल्या आहेत. तसं माझं पण पर्सनली दुबई रजिस्टर कंपनी आहे, सगळे काही डॉक्युमेंट्स वगैरे दुबईचे आहेत आणि माझ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ह्या लिगली दुबईमधूनच ऑपरेट होतात. जे काही आम्ही काम वगैरे करतो ते मोस्टली दुबईमधूनच ऑपरेट होत आहे. तुमचा हायेस्ट प्रॉफिट आणि सगळ्यात जास्त लॉस काय आहे इन नंबर्स? माझा सगळ्यात मोठा जो प्रॉफिट आहे तो $4,500 म्हणजे जवळजवळ 4 लाखाच्या आसपासमध्ये आहे आणि जो सगळ्यात मोठा लॉस आहे तो $1,500 म्हणजे जवळजवळ 1.5 लाखाच्या आसपासमध्ये लॉस झालेला आहे. पण जो माझ्या लाईफमधला टर्निंग पॉईंट होता, जे मी अकाउंट एक यूज करायचो एका इन्व्हेस्टरचं, त्या अकाउंटमध्ये माझा 1 डेचा लॉस $15,000 होता आणि ज्या लॉसमधून मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो तो एक लॉस $15,000 होता. थँक्यू सर, एकदम मस्त आपलं कन्व्हर्सेशन झालं आहे. एकदम इन्फॉर्मेटिव्ह असा हा आपण पॉडकास्ट केलेला आहे. थँक्यू सो मच हा पॉडकास्ट पूर्ण बघितल्याबद्दल. खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह, ऑन द पॉईंट आणि हेल्पफुल असा हा पॉडकास्ट होता. तुम्हाला नक्कीच मदत होईल ट्रेडिंगमध्ये. आता तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली म्हणजे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बिकॉज जेवढे जास्त आमचे सबस्क्रायबर वाढतील तेवढे छान छान असं कंटेंट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि नंबर 2 म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या आणि कोणत्या गोष्टी नाही आवडल्या, बिकॉज वी विल वर्क ऑन आवर मिस्टेक्स.
आणि सांगा की तुम्हाला कोणते असे मस्त मस्त गेस्ट बघायला आवडतील. आणि नंबर 3 म्हणजे हा पॉडकास्ट एका व्यक्तीला शेअर करा. दे मे बी युअर फ्रेंड ऑर फॅमिली मेंबर, बिकॉज वन कन्व्हर्सेशन कॅन चेंज समवन्स लाईफ. थँक्यू. भेटूया अशाच एका मस्त पॉडकास्टमध्ये. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.